गणपती सण अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला असताना साखरेच्या किमतीत मोठी वाढ झालेली आहे. कारण पाहिलं असेल तर गोड जे असतं ते महत्वाचं असतं, साखर महत्वाची आहे. या संदर्भात मी आता आहे कुडाळ शहरातील आळवे फरसाण मार्केट इथे. आपण पाहू शकतो जे गोड पदार्थ बनवते साखरेपासून बनवले त्याच्या किमती आपण पाहू शकतो. स्पेशल पेढा असेल, फिका पेढा असेल, A1 पेढा असेल, त्यानंतर जी मिठाई असेल, मोतीचूर जे लाडू आहेत त्या जे वेगवेगळ्या पद्धतीचे लाडू असतील यामध्ये साखरेचा वापर केला जातो आणि साखर वाढली जवळपास 25 ते 30% ही साखर वाढली जवळपास 80च्या घरात पोहोचलेली आहे. पाहू शकता आपण इथे नागरिक आहेत जे गिराईक सुद्धा आहे इथे. आपण इथले काही जे आळवे पर्सेंट मधील प्रमुख आहेत त्यांच्याशी आपण बोलणार. काय नक्की याचा परिणाम झालाय? साखरेची किमतीत वाढ जवळपास आता काय माहिती आहे? साखरेचं प्रमाण हे आता बऱ्यापैकी म्हणजे एक 30 ते 40 रुपये वाढ झाली आणि ती पण मेन गणेश उत्सवाच्या मेन ह्याच्यावरच झाले तोंडावर. त्यामुळे आता काय होणार आहे तर मिठाईचे जे दर आहेत म्हणजे रोजच्या लाडू आपले लाडू असतील किंवा मिठाई पेढे बर्फी किंवा आता चतुर्थीला आपण मोदक एक गोड पदार्थ म्हणून तो त्यांच्यात भरपूर 30 ते 40 ते 50% वाढ होईल किलो मागे. आताचे काय दर आहेत आणि काय किती पर्यंत वाढ होऊ शकते? आता साधारण एक 240 म्हणजे एक 200-300चा भाव आहे, 400 पर्यंत भाव आहे, तो 400-500 पर्यंत होऊ शकतो किलो. एकंदरीत किलो मध्ये दर वाढ होणार आहे. ताई, साखरेच्या किमतीत वाढ झाली आहे. गणपती सण अवघ्या काही दिवसावर आहे, काय परिणाम जाणू शकतो? जाणवू शकतो कारण गणपतीचा महाग झाल्यामुळे साखर सुद्धा लोकांचा रोजच्या जीव वापरातली आहे, त्यामुळे ती जास्तच महाग झाली आहे. त्यामुळे सामान्य लोकांना ते परवडणार नाही. आपल्या कोकणात करंजी आणि मोदक म्हणजे साखर बनवतो. आमच्याकडे जास्त ते कोकणात तेच चालतं करंजीला, आणि गावागावात तर करंजाच करतात जास्त. आणि ऐन टायमावर गणपतीच्या टायमावर साखरेचा रेट वाढल्यामुळे सामान्य लोकांना ते परवडणार नाही. माझ्यावर आणखी एक दादा आहेत. दादा, फटका साखरची किंमत जवळ 80च्या घरात पोहोचलेली आहे, काय सांगा? काय नाही, गरीब लोकांचे हाल आहे. कारण गणपतीमध्ये तर महागाई म्हणजे खूप हे झाली काय, त्यामुळे काय गरिबांचं काय सांगू शकत नाही. तर एकंदरीत पाहिलं असेल तर साखरेचा जो दरवाढीचा फटका आहे तो यावेळी तर कोकणातील गणेशोत्सवामध्ये जाणून येणार आहे. कारण अनेक पदार्थ बेकरीचे प्रॉडक्ट असतील, पाव असतील, जे मोतीचूर लाडू असतील, हे पदार्थ यांच्यामध्ये किमतीत वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.